ओके. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. माझं नाव रमा सुरेश पाटील आहे. 12 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे मला इंग्लिश हा विषय शिकवण्याचा. तर आपली जी बॅच चालू झाली आहे आता बँकिंगची RBI असिस्टंटसाठी, तर त्याच्यामध्ये मी तुमचा इंग्लिश घेणार आहे आजपासून. तर तुम्हाला आयडिया असेल इंग्लिशमध्ये आपल्याला बरेचसे टॉपिक्स आहेत. पहिले तुम्हाला ग्रामर शिकायचे, तर ग्रामरमध्ये जे काही टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे टेन्स टॉपिक, तर तो आपण आजपासून चालू करतोय. टेन्स बद्दल तुम्हाला आयडिया आहे का? टेन्स म्हणजे काय असणार आहे बघा. टेन्स हे 3 टाइप मध्ये कन्वर्ट होतात किंवा 3 मेन टाइप आहेत टेन्सचे: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. बट हे टाइप आपल्याला लक्षात घेण्या अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की टेन्स मध्ये एक्झॅक्टली कशाचा अभ्यास करायचा, आपल्याला वर्ब आणि त्याच्या फॉर्म्सचा अभ्यास करायचा. तर बेसिकली 2 मेन टाइपचे वर्ब्स असतात. त्याचे 2 टाइप आहेत किंवा 2 नाव असे आहेत. मेन वर्ब एक असतो आणि हेल्पिंग वर्ब असतो. आता वर्ब म्हणजे नथिंग बट काय असतं? ऍक्शन वर्ड. वाक्यात जी क्रिया सांगणारा जो वर्ड असतो तो ऍक्शन वर्ड. तर 2 टाइप मध्ये वर्ब हे कन्वर्ट केलं जातं आणि टेन्सचा अभ्यास करायचा आपल्याला. म्हणजे कशाचं करायचं? वर्ब आणि त्याच्या फॉर्मचा अभ्यास करायचा. म्हणजे आपल्याला क्रियेचा वेळ सांगणारा जो शब्द आहे तो वर्ब असणार सेंटेन्स मध्ये. तर 2 वर्ब आहेत मेन. एक मेन वर्ब आहे आणि हेल्पिंग वर्ब आहे. तर मेन वर्ब म्हणजे काय असणार? जो क्रिया दाखवणारा शब्द आहे. तुमचा ऍक्शन वर्ड जर टू सहित आला तर फर्स्ट फॉर्म 2 + V1 जर असेल वाक्य, तर त्याला काय बोललं जातं? इन्फिनिटिव्ह हा शब्द त्याला वापरला जातो. जर वर्ब हे फर्स्ट फॉर्म सोबत आलं, म्हणजे ते वर्बचा फर्स्ट फॉर्म हा जर 2 सोबत जर आला तर त्याला इन्फिनिटिव्ह बोललं जातं. सेकंड वन 2 + V1 तर आहेच आहे. तर एक मिनिट. V1 चा पण यूज होतो. V ला S किंवा ES पण जोडला जातो. आता V1 आहे तसं VSES आहे. मग V1 कधी वापरायचं आहे, V ला SES हा सफिक्स कधी जोडायचा, ते कशावर डिपेंड असतं? आपण जो सब्जेक्ट वापरतो वाक्यात त्याच्या अकॉर्डिंग आपण V ला S किंवा ES वापरायचं किंवा V1 कसं वापरायचं ते ठरवणार. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला आता आय म्हणायचं, आय, आणि जर तुमचं ऍक्शन वर्ड इट असेल तर आयच्या नंतर इटच येणार आहे. पण तुम्ही जर सब्जेक्ट चेंज केला, जर सपोज तुम्हाला शी म्हणायचे, तर ते काय येणार? शी इट्स असं होणार. तर V1 आहे किंवा V ला SCS पण जोडले जातं. तर काही तुम्हाला ग्रामरच्या बुकमध्ये तुम्ही फाइंड आउट करताल वर्ब हे SCS मध्ये 5 नंबरचा वर्बचा टाइप दिलेला आपल्याला, की वर्ब हे SCS मध्ये असतं. पण ते आपण फर्स्ट फॉर्म म्हणजे पहिल्या प्रकारे जरी आपण वापरलं तरी चालतं. म्हणजे त्याला फक्त एस किंवा ES ऍड होणार आहे किंवा ते काढलं तर वर्ब फर्स्ट फॉर्म मध्ये. सेकंड वन नंतर सेकंड टाइप आहे त्याचा V2. तर V2 म्हणजे काय असणार आहे? जो सिंपल पास्ट मध्ये यूज होतो कोणत्याही क्रियापदाचं दुसरं रूप. आता मोस्ट ऑफ द वर्ब्स तुम्ही बघणार काय जोडलं जाणार? त्याला ईडी जोडलं जाणार. आता याच्यामध्ये पण पुढे जाऊन 2 टाइप बनणार वर्बचे. एक रेग्युलर वर्ब असतं आणि एक मेन वर्ब असतं. सॉरी, एक रेग्युलर असतं आणि एक इरेग्युलर असतं. जर रेग्युलर वर्ब असेल तुमचा, ऍक्शन वर्ड जर तुमचा रेग्युलर असेल तर त्याला ईडी हा सफिक्स जोडला जातो. आणि इरेग्युलर जर असेल तर त्याचा फॉर्म ईडी सहित नसतो. आता फॉर एक्झाम्पल राईट शब्द आहे. राईटचा सेकंड फॉर्म रोट होतो आणि थर्ड वन रिटर्न होतो, कारण हा कसा वर्ब आहे? इरेग्युलर वर्ब आहे. पण जर एक्झाम्पल तुम्ही घेतलं, बिगिन शब्द घेतला, बिगिन हा ऍक्शन वर्ड जर घेतला तर बिगिन फर्स्ट फॉर्म आहे बिगिन आहे, तसं बिगिन पण होणार. पण बिगिनचा सेकंड फॉर्म बिगॅन आहे आणि थर्ड वन बिगिन बिगॅन बिगन आहे थर्ड वन. तर रेग्युलर वर्ब म्हणजे काय असणार? ज्यांना तुम्ही काय जोडू शकता? ईडी जोडू शकता. आणि इरेग्युलर जे आहे त्याचे फॉर्म वेगळे असणार. हे झालं तुमचं वर्बचा सेकंड फॉर्म. आता वर्ब हे थर्ड फॉर्म मध्ये पण असतं. आता साधी गोष्ट आहे, जे वर्ब ज्याचा सेकंड फॉर्म हा ईडी असणार आहे त्याचा थर्ड फॉर्म सुद्धा काय राहणार आहे? तोच कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे असे खूप म्हणजे सगळेच वर्ब्सचे फॉर्म हे ईडी मध्ये असणार नाहीये. जे रेग्युलर वर्ब्स आहेत ते ईडी मध्ये येणार त्याचा थर्ड फॉर्म सुद्धा. आणि काही इरेग्युलर असतील तर त्याचा फॉर्म हा चेंज होणार. नंतर V4 एक आहे. यालाच आता हे जे V3 आहे त्यालाच काय बोललं जातं? पास्ट पार्टिसिपल. याला पास्ट पार्टिसिपल म्हणलं जाईल वर्ब थर्ड फॉर्म मध्ये. तसं याला काय बोललं जातं? प्रेझेंट पार्टिसिपल.
याला प्रेझेंट पार्टिसिपल बोललं जाणार. म्हणजे हे V4 म्हणजे नथिंग बट काय असतं, तुम्ही जो वर्ब वापरणार ऍक्शन वर्ड त्याला काय जोडलं जातं, ING जेरंड फॉर्म त्याचा युज केलं, त्याला जेरंड फॉर्म पण म्हणतो आपण वर्बचा, किंवा मग प्रेझेंट पार्टिसिपल. आता फॉर एक्झाम्पल हा शब्द आहे, जसं मी ईट हे मेन वर्ब घेतलं, मग आता त्याचं इन्फिनेटिव्ह काय येणार, टू ईट. नंतर मला V1 त्याचा यूज करायचंय, मग V1 काय असणार आहे, V1 म्हणजे वर्ब त्याच्या फर्स्ट फॉर्म मध्ये, त्याला कुठलाही सफिक्स जर नाही लागला तर ते V1 होतं, म्हणजे जसं ईट येणार. नंतर ईटला जर SCS लावलं तर त्याचा ईट्स पण होतोय. नंतर सेकंड फॉर्म काय ईटचा, एट आहे, एट. नंतर थर्ड फॉर्म इटन आहे, आणि फोर्थ फॉर्म म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल काय त्याचा, इटिंग आहे. असे बेसिकली आपल्याला 4 टाईप होतील मेन वर्बचे. V1 आहे, V2 आहे, V3 आणि V4 आहे. हे मेन वर्ब्स असे असतात ज्यांना ED, ES, CS तुम्ही बघू शकता, एस किंवा ES लागलंय, ED लागलंय किंवा ING लागले. आता सेकंड वन जे आपल्याला लक्षात घ्यायचे हेल्पिंग वर्ब, त्याला कुठला सफिक्स लागत नाही. आता पुढे जाऊन एक सांगते तुम्हाला, अशी पण टेन्सेस आहेत 12 काय आपल्याला बघायचे, मी ते अजून तुम्हाला डिटेल सांगितले नाही, ते ऑलरेडी माहिती आहे, कारण आपण 10वी आणि 12वीला जे ग्रामर शिकलो, जे टेन्सेस शिकलो तेच टेन्सेस आहेत आपल्याला. कॉम्पिटेटिव्ह म्हणजे काय वेगळं काहीतरी त्याच्यात ऍड झालं, एखादा टेन्स किंवा कमी झाला असं नाहीये. तर बेसिकली 3 मेन टाईप आहे, जसं मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, प्रेझेंट टेन्स असतो, पास्ट आणि फ्युचर टेन्स असतो. तर टेन्स म्हणजे कशाचा अभ्यास करायचा आपल्याला, या वर्बच्या आणि त्यांच्या फॉर्मचा अभ्यास करायचा. म्हणजे क्रियेचा टाइम काळ सांगणारा जो वर्ड असतो वाक्यातला ते वर्ब असतं. अजून वर्बचं काय काम असतं, जसं वर्ब वरून आपल्याला टाइम समजतो क्रियेचा, तसंच अजून काय समजतं, टेन्स पण या वर्ब वरूनच समजणार आहे आपल्याला. जसं आता हे तुम्ही हे लक्षात आलंय का, 4 फॉर्म सगळ्यांच्या. बरं, आता हे झालं तुमचं मेन वर्ब. हेल्पिंग वर्ब्स, हा माझा एक पॉईंट सांगायचं राहून गेला. मेन वर्ब सब्जेक्टच्या नंतर जर तुम्ही डायरेक्ट जर मेन वर्ब वापरत असाल तर तोही एक टेन्स तयार होतो, तो होतो द सिंपल टेन्स. कसा काय मी तर तुम्हाला इन डिटेल जेव्हा मी पुढचा आता फर्स्ट जो आहे सिंपल प्रेझेंट चालू करणार तेव्हा तुम्हाला ती आयडिया येऊन जाईल. आता हे पहिले हे क्लिअर आहे सगळ्यांना. हे झालं तुमचं मेन वर्बचा, मेन वर्ब. सेकंड लक्षात घेऊ आपण हेल्पिंग वर्ब्स. आता हेल्पिंग वर्ब्स कोणते कोणते असतात, हेल्पिंग वर्ब्स कोणते ग्रामर मध्ये, टू बी चे फॉर्म्स आहेत आपल्याला. नंतर टू हॅव आहे, टू डू पण आहे, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपल्याला आहेत मॉडेल वर्ब्स. आता टू बी चे फॉर्म्स काय असतात, एम, इज, आर. प्रेझेंट म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं, प्रेझेंट मध्ये काय येणार, एम, इज किंवा आर आहे. नंतर तेच पास्ट मध्ये काय होणार, वॉज किंवा वेअर किंवा वर, जे तुमचं प्रोनाउन्सिएशन असेल ते. आणि नंतर फ्युचर मध्ये जे यूज केले जातात ते असणार शाल आणि विल असणार. हे तुमचे मॉडेल वर्ब्स आहेत. आता सब्जेक्ट नंतर जर तुम्ही डायरेक्ट हे वापरले तर त्याच्यासोबत मेन वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड कसा यूज करायचा, तो जेव्हा आपण आता टेन्स एक्झॅक्ट चालू करणार तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता टू हॅव चे पण फॉर्म्स आहेत. आता हे क्लिअर आहे का सगळ्यांना ऑलरेडी, की एम कोणासाठी असतो रे, एम हा फक्त आय साठी असतो. नंतर इज कोणासाठी असतो, जर आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर इज आपण वापरणार, जर सब्जेक्ट आपला प्लुरल आहे तर काय वापरणार, आर वापरणार. हे झालं प्रेझेंट मध्ये. आता हे 3 शब्द तुम्ही फक्त प्रेझेंट मध्येच तुम्हाला लक्षात येणार, म्हणजे यूज केले जाणार, बाकी पास्ट टेन्स किंवा फ्युचर मध्ये यूज केले जात नाहीत ते. नंतर वॉज आणि वेअर हे फक्त कुठं सापडणार तुम्हाला, पास्ट मध्ये सापडणार. वॉज कोणासाठी आहे, सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वॉज वापरा, प्लुरल असेल तर वेअर वापरा. नंतर शाल आणि विल, ते या दोन्हीतले एक आपण वापरू शकतो, त्याचा एक्झॅक्ट मिनिंग पण आहे तो आपण नंतरून बघू. मग सध्या तुम्हाला हे लक्षात आले टू बी चे फॉर्म्स हे एम, इज, आर, वॉज, वेअर आणि शाल, विल एवढे आहेत. नंतर टू हॅव चे पण फॉर्म्स आहेत आपल्याला, कोणते कोणते आहेत, हॅव आहे, हॅज आहे आणि हॅड सुद्धा आहे. आता हॅव आणि हॅज हे कशात यूज केले जाणार, कशामध्ये यूज होणार, प्रेझेंट टेन्स मध्ये यूज होणार. आता हॅवचा तसं स्वतःचा एक अर्थ पण आहे, म्हणजे हॅव हे तुम्ही हॅव हॅज म्हणा किंवा एम, इज, आर, वॉज, वेअर हे तुम्ही मेन वर्ब म्हणून सुद्धा वापरू शकता. ते कसे मी याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करते. सध्या हे लक्षात घ्या, हॅवचे फॉर्म्स कोणते आहेत, हॅव, हॅज, हॅड हे 3 आहेत. हॅव कोणासाठी येणार, जर माझा सब्जेक्ट कसा असेल, प्लुरल असेल तर हॅव येणार. फॉर एक्झाम्पल त्याला एक्सेप्शन फक्त कोण आहे, आय. जर सब्जेक्ट आय असेल हॅव येणार. बाकी जर तुम्ही वी घेतले एक्झाम्पल, वी म्हणजे आपण एक पेक्षा जास्त आहेत म्हणजे खूप सारे लोक, त्यांच्यासाठी आपण काय म्हणणार, वी म्हणणार, प्लुरल आहे वी. नंतर
तुम्हाला दे म्हणायचे, दे साठी सुद्धा काय येणार, हॅवच येणार. आणि नंतर आय वी यू दे हे 4 आणि कुठलाही प्लुरल नाउन जर तुम्ही सब्जेक्ट म्हणून वापरताल तर तिकडे तुम्हाला हॅवचा यूज करता येईल. नंतर हॅज कोणासाठी येणार, सिंग्युलर कुठलाही सब्जेक्ट तुम्ही घ्या त्याच्यासाठी हॅजच येणार. मग आता हे हॅव आणि हॅज हे दोन्ही कसे यूज होतात, अल्टरनेट, म्हणजे ऍज पर सब्जेक्ट आपल्याला ठरवायचं हॅव वापरायचं की हॅज. हे दोन्ही येणार प्रेझेंट टेन्स मध्ये. नंतर हॅव हे कशात येणार, पास्ट टेन्स मध्ये येणार. आता परत विल हॅव किंवा शाल हॅव हा फ्युचर मध्ये पण येणारा पार्ट आहे. तो हॅव हा फ्युचर मध्ये सुद्धा येतो. कसा ते मी पुढे एक्सप्लेन करते तुम्हाला. फ्युचर परफेक्टच्या बाबतीत येणार ते. नंतर आपल्याला डू चे फॉर्म्स लक्षात घ्यायचे. कोणते कोणते येतील, डू आहे, डू आहे तसंच काय बनतो डू पासून, त्याला जर आपण ईएस सफिक्स जर जोडला तर डूचा बनतो डज. हे दोन्ही कशात येणार आहे तुम्हाला, सिंपल प्रेझेंट मध्ये तुम्ही वापरू शकता. शक्यतो कधी वापरता आपण ते, जर आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे, व्हर्बल क्वेश्चन. जसे 2 टाईपचे क्वेश्चन असतात, व्हर्बल असतो, WH पण असतो. सपोज आय ईट चॉकलेट, मग मी काय म्हणणार, डू आय ईट चॉकलेट, मी चॉकलेट खाते का, त्याचा आन्सर तुम्ही येस, आय डू, नो आय डोंट हे देऊ शकता. तसं डजचा पण यूज करतील. फॉर एक्झाम्पल जर वाक्य आहे शी सिंग्स अ सॉन्ग, मग डज शी सिंग अ सॉन्ग. म्हणजे शक्यतो तुम्हाला क्वेश्चन बनवायचे हे व्हर्बल क्वेश्चन तर तिकडे तुम्ही डू डज वापरू शकता. साधे प्लेन वाक्यात पण वापरू शकता, पण ते हेल्पिंग वर्ब म्हणून येणार. नंतर डू डजचा नेक्स्ट फॉर्म काय डीड आहे. डीड आहे. आता डीड सुद्धा तुम्हाला ऍज अ हेल्पिंग वर्ब म्हणून डीडचा यूज करता येईल. म्हणजे डूचा सेकंड फॉर्म येतो डीड. नंतर डूचा फॉर्म डन थर्ड फॉर्म आहे. डू डजचा यूज होतो, डीडचा होतो तसा डन पण होतो. फॉर एक्झाम्पल आय हॅव डन दिस, मग ही क्रिया पूर्ण झालेली आहे, तिथं टेन्स परफेक्ट होणार आहे, ते आपण नंतर बोलू. आणि नेक्स्ट वन त्याचा डुईंग पण होणार आहे. त्याचा फॉर्म पुढचा ING जेरंड फॉर्म डूचा डुईंग हा होणार. हे पहिले 3 क्लिअर आहेत सगळ्यांना. टू बीचे फॉर्म्स बघितले आपण, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. नंतर टू हॅवचे फॉर्म्स हॅव, हॅज, हॅड हे 3 आहेत. नंतर टू डूचे फॉर्म्स डू डज, डीड पण आहे, तुम्ही डन पण यूज करू शकता मेन वर्ब म्हणून, आणि डुईंग पण यूज करता येईल. नंतर मॉडेल वर्ब्स आहेत. आता मॉडेल वर्ब्स आपण सेपरेटली लक्षात घेऊ. तर मॉडेल वर्ब्स कोणते कोणते आहेत, जसा कॅन, वुड, मे, माइट, येस, मस्ट आहे. नंतर म्हणजे कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, वुड, शुड, नीड, डेअर हे सगळे मॉडेल ऑक्झिलरीज आहेत. बरं, प्रश्न आता असा आहे, हे जे आहेत मॉडेल वर्ब्स हे मेन वर्ब म्हणून वापरू शकतो का आपण, मेन वर्ब म्हणून वापरता येईल का, कसं वापरता येईल. सपोज आता वाक्य मला असं म्हणायचं, आय कॅन. आय कॅन, आता खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही बघितलंय आय कॅन किंवा वाचलंय. आय कॅनचा अर्थ काय होतो, मी करू शकतो किंवा करू शकते. बट आय कॅन डू आणि दिस असं जेव्हा मी म्हणते तेव्हा कॅनचा रोल काय आहे इकडे, फक्त आपण आय कॅन हे पण बोलू शकतो किंवा आय कॅन डू दिस हे पण बोलू शकतो. आता जेव्हा आय कॅन डू दिस मी म्हणते तेव्हा कॅन हे काय झालं इकडं, हेल्पिंग वर्ब झालं. हेल्पिंग वर्बचं काय काम असतं, त्याचं नावच काय, हेल्पिंग. मेनचं नाव मेन काय, कारण तो स्वतः त्याला एक अर्थपूर्ण शब्द असतो. जो शब्द आपल्याला क्रिया सांगतो वाक्यातली, ऍक्शन वर्ड जो असतो तो मेन वर्ब असतो. हेल्पिंग वर्बचं काय काम असतं, जसं त्याचं नावच त्याचं मिनिंग सांगते. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, जे हेल्प करते. कशाला, मेन वर्बला ते हेल्प करतं वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. मग आता हे आपण सेपरेटली ऍज अ मेन वर्ब म्हणून नाही वापरू शकत. ते मॉडेल वर्ब्स आहेत, ते ऑलवेज काय म्हणून यूज होणार, त्यांचा हेल्पिंग वर्ब म्हणूनच ते चालणार. पण याला एक्सेप्शनल आहेत पहिले वर्ड्स, ते कसे मी तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये लगेच क्लिअर करते. आता इकडे आय कॅन डू दिस एक्झाम्पल समजलं तुम्हाला. आय हा सब्जेक्ट आहे, कॅन हे काय हेल्पिंग वर्ब आहे, डू हे तुमचा मेन वर्ब आहे आणि दिस हे ऑब्जेक्ट आहे वाक्यातलं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. बघा पुढचं आपल्याला लक्षात घ्यायचंय. पहिला आपण टेन्स लक्षात घेऊ, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता खूप सारे लोकांचे व्हिडिओज तुम्ही बघताल किंवा
खूप सारे जर ग्रामरचे तुम्ही जर बुक्स तुम्ही रेफर केलेले असतात तर तुमच्या लक्षात येईल मोस्ट ऑफ द लोकांचं असं सांगणं असतं जर तुम्ही सिंपल प्रेझेंटने स्टार्ट केलं तर त्याच वेळेला तुम्ही प्रेझेंट कंटिन्यूस करा, प्रेझेंट परफेक्ट करा, मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस सुद्धा, म्हणजे एक एक टेन्स कम्प्लीट करून घ्या. मुळात ती पद्धत किंवा ती राईट मेथड किंवा स्ट्रॅटेजी नाहीये. राईट मेथड ही असणार आहे जेव्हा तुम्ही सिंपल प्रेझेंट शिकताय किंवा स्टार्ट केलं ना त्याच वेळेला तुम्ही सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर सुद्धा क्लिअर करून घ्यायला पाहिजे. कारण काय काय कॉमन गोष्टी आहेत त्याच्यात, ते आता या पद्धतीने जर आपण घेतलं तर ते तुम्हाला इझिली लक्षात येईल. ते कसं सांगतात. आता पहिला टेन्स आपण लक्षात घेतोय, आता कोणता असणार तो सिंपल प्रेझेंट असणार. आता सिंपल प्रेझेंट वर बोलण्या अगोदर मी सांगते तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्ये बेसिकली वाक्याचं पॅटर्न किंवा स्ट्रक्चर काय आहे, एस प्लस व्ही प्लस ओ. तुम्हाला वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टनेच करावं लागणार. सब्जेक्ट हे दोन गोष्टी असू शकतात, दोन गोष्टी असणार आहे सब्जेक्ट म्हणून वाक्यात. म्हणजे कोणतं पण तुम्ही इंग्लिशचं वाक्य घ्या त्याच्यामध्ये जर सुरुवात सब्जेक्टने होणार असेल तर ते सब्जेक्ट दोनच असू शकतात. आयदर ते काय असू शकतं रे, नाउन किंवा दुसरं ते ऑर प्रोनाउन असू शकतं. नाउन किंवा प्रोनाउन हे यातलं काही पण एक तुमचं सब्जेक्ट म्हणून येणार. त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय ठरवायचंय, वर्ब ठरवायचं आणि मग येणार ऑब्जेक्ट. आता जर तुम्ही मराठी किंवा हिंदीचं जर सेंटेन्स लक्षात घेतला पॅटर्न तर वर्ब कुठे येतो, वाक्याच्या शेवटी येतो, मराठी आणि सेम केस विथ हिंदी. पण इंग्लिशच्या बाबतीत काय, सब्जेक्टने सुरुवात झाली आहे, सब्जेक्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला लगेचच काय डिसाईड करायचं असतं, वर्ब डिसाईड करायचं असतं. आता ते आपल्या मूडनुसार असतं का, वर्ब आपण कधी कोणताही वर्ब कधी वापरू शकतो का, नाही. आपल्याला काही त्याचे रूल्स किंवा काही फिक्स पॅटर्न आहेत किंवा स्ट्रक्चर आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण ते वापरायचंय. त्यासाठी तर आपल्याला टेन्सेस आहेत ना. आता 12 काय आहेत, 12चं मी तुम्हाला जसं हे त्याचं सॉर्ट आउट करून सांगितलं, सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, तसे 3 कंटिन्युअस येणार आहेत आपल्याला, नंतर 3 परफेक्ट येणार आहे आणि लास्टला परफेक्ट कंटिन्युअस. असे 12 काय आपल्याला बघायचे. आता 12मधून पहिला हा जो सिंपल प्रेझेंट आहे, त्या सिंपल प्रेझेंटच्याच बाबतीत नाही सांगत मी, कोणतं पण सेंटेन्स घ्या, आयदर नाउन असतं किंवा प्रोनाउन असतं, त्याने वाक्याची सुरुवात येते. म्हणजे असे 7 ते 8 आपल्याला स्ट्रक्चर आहेत सेंटेन्स पॅटर्न किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर. प्रत्येक वेळेला एस प्लस व्ही प्लस ओ एवढंच नाही येणार आहे. ऑब्जेक्ट 2 येऊ शकतात, एकही ऑब्जेक्ट येऊ शकतं 2, कारण 2 टाईप आहेत आपल्याला ऑब्जेक्टचे. डायरेक्ट ऑब्जेक्ट पण आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट पण आहे आपल्याला. वाक्यात ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन पण येऊ शकतं, ऍडवर्ब पण असणार आहे वाक्यात. म्हणजे इन शॉर्ट काय करा, पहिले हे लक्षात घ्या, सब्जेक्ट म्हणून कोण येणार, नाउन किंवा प्रोनाउन येणार. त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला वर्बचा फॉर्म यूज करायचा. आता सिंपल प्रेझेंट मध्ये आपण बघू अगोदर काय फॉर्म येतो. पहिलं सब्जेक्ट नंतर वर्ब, हे कसं येईल, फर्स्ट फॉर्म मध्ये येईल. वर्बला एस किंवा ईएस पण याच्यामध्ये जोडलं जातं किंवा वापरतात, कसं ते सांग. आता त्यासाठी थोडंसं आपल्याला नाउन तर माहिती तुम्हाला, पण प्रोनाउन लक्षात घ्यावे लागतील. आता नाउन आणि प्रोनाउनचं थोडंसं मी कन्फ्युजन इथं क्लिअर करते तुमचं. नाउन म्हणजे काय असणार आहे, कुठल्याही वस्तू, व्यक्ती, घटकाला कोणत्याही गोष्टीला दिलं गेलेलं जे नाव म्हणजे नाउन असतं. पण नाउनच्या ऐवजी जर शब्द वापरला आला, वाक्यात वापरायचं आपल्याला नाउनच्या ऐवजी, तर तो कोणता असतो, प्रोनाउन असतो. पण दोन्हींचं काम काय सेंटेन्स मध्ये, सब्जेक्टच्या जागी येण्याचंच काम आहे. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला काय ठरवायचंय, वर्ब. आता नाउन आणि प्रोनाउनशी रिलेटेड, त्यातल्या त्यात नाउनशी रिलेटेड अजून एक पुढचं तुम्हाला पॉईंट सांगते की एक नंबर नावाची गोष्ट असते लँग्वेज मध्ये, ग्रामर मध्ये. तुम्हाला नंबर बद्दल आयडिया आहे का, नंबर म्हणजे काय असतं, वचन, म्हणजे सिंग्युलर किंवा प्लुरल या 2 गोष्टी आहेत. पुढे काउंटेबल आणि अनकाउंटेबल हे पण नाउन असतात, ते नंतर बोलू आपण, सध्या हे क्लिअर करू. सिंग्युलर म्हणजे काय, सिंग्युलर म्हणजे कसा नाउन असणार, जो एकच गोष्ट दाखवते तर ते सिंग्युलर आहे. प्लुरल एकापेक्षा जास्त असेल तर अनेक वचन ज्याला आपण म्हणतो ते प्लुरल. मग आता इथं अगोदर प्रोनाउन लक्षात घेऊ आपण, कोणते कोणते प्रोनाउन इकडे तुम्हाला मी सांगतो. हे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, हे 3 टाईप किंवा 3 प्रकार कसे आपण काढू शकतो बघा. फर्स्ट पर्सन म्हणजे आता मी बोलतीये, मी स्वतःसाठी मी काय यूज करणार आहे प्रोनाउन, प्रत्येक वेळी मी माझं नाव नाही सांगणार आहे. तर नावाच्या ऐवजी, नाउनच्या इन्स्टेड ऑफ नाउन जो वर्ड आपण यूज करतो तो असतो प्रोनाउन. मग तुम्ही आय हा तुमचा फर्स्ट पर्सन प्रोनाउन झाला. आयच्या सोबत अजून काय असतो, वी पण असतो. हे मी कशासाठी सांगते तुम्हाला, आपल्याला काय क्लिअर करायचंय, सब्जेक्ट कोण असतो,
सब्जेक्टच्या अकॉर्डिंग वर्ब मध्ये पहिल्या सिंपल प्रेझेंट मध्ये काय काय चेंजेस होणार ते बघतोय आपण. सगळ्यात जर लेंदी असेल ना तर तो सिंपल प्रेझेंट आहे, बाकी सगळे शॉर्ट मध्येच आपण घेऊ शकतो किंवा बाकींचं जास्त डिटेल मध्ये जाण्याची गरज नाही, पण हा थोडासा लेंदी आहे. आता बघा, हे परत परत नाही रिपीट करण्याची गरज पडणार तुम्हाला. एकदा नाऊन आणि प्रोनाऊन मधला काय कसा डिफरन्स किंवा नाऊन कोणत्या नाऊन साठी कोणतं प्रोनाऊन वापरतो आपण हे क्लिअर झालं ना, मग पुढचं तुम्हाला पटपट समजेल. आय हा फर्स्ट पर्सन आहे, वी हा फर्स्ट पर्सनच आहे, पण तो कसा आहे रे, प्लुरल आहे. मी स्वतःसाठी आय वापरेल, आपल्या सगळ्यांच्यासाठी वी वापरेल. नंतर सेकंड पर्सन, आता सेकंड पर्सन एखाद्या मुलासाठी जर मी बोलले, एखाद्या स्टुडंटसाठी यू हा सिंग्युलर चालेल, यू हा प्लुरल सुद्धा चालेल. सेकंड पर्सन प्लुरल कोण आहे आपला, यू आहे. आता मी बोलतीये, मी तुमच्या बरोबर बोलते, तुमच्यासाठी मी यूज केलं, बट आय एम टॉकिंग अबाउट थर्ड पर्सन हु इज नॉट अवेलेबल हिअर और हु इज नॉट प्रेझेंट हिअर. असं कोणतं थर्ड पर्सन साठी मी काय करू शकते, मराठीत आपण म्हणतो बघा, तो ती किंवा ते बोलतो, तेच इंग्लिश मध्ये कसं होतं, ही शी इट किंवा दे असतं. हे तुम्हाला लक्षात आलंय कशासाठी केले मी ड्रॉ, हे पॉइंट्स मी प्रोनाऊन कशासाठी सांगते, कारण हे सब्जेक्ट म्हणून येणार आहेत वाक्यात. थर्ड पर्सन मध्ये काय मिळालं, ही शी इट आणि दे. आता या थर्ड पर्सन सिंग्युलर कोणते समजले तुम्हाला, कोणते सिंग्युलर कोणते, तो ती किंवा ते. आता ते साठी दोन वर्ड्स आहेत इंग्लिशमध्ये, इटला पण तेच म्हणतो आपण आणि दे साठी पण तेच म्हणतो. पण इट जेव्हा सिंग्युलर अर्थाने यूज होणार तेव्हा त्याला काय, तेव्हा ते सिंग्युलर कन्सिडर, म्हणजे एकाच कोणासाठी आपल्याला इट वापरायचं आहे. सपोज ते बेबी, मग आपण काय म्हणू, बेबी साठी आपण इट यूज करू शकतो प्रोनाऊन म्हणून. मग काय म्हणू शकतो आपण, इट. पण खूप सारे लोक आहेत समोर, तिथं त्याच्यासाठी काय यूज होणार, दे, ते म्हणजेच इंग्लिशमध्ये दे येणार. मग ही शी इट हे तीनही कसे आहेत, थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. दे सुद्धा थर्ड पर्सनच आहे, पण तो कसा आहे, प्लुरल आहे. मग आता या सगळ्या प्रोनाऊनच्या लिस्ट मध्ये तुम्हाला कोणते असे समजले सिंग्युलर आणि प्लुरल, ते आपण थोडेसे वेगळे लिहू. इकडे बघा, आय, वी, यू आणि दे, हे चार आपल्याला असे समजले. जर आय एक्सेप्शनल येतो, आय नंतर वर्ब हे फर्स्ट फॉर्म मध्येच येणार आहे, किंवा आय साठी एमच यूज होतो, हॅव यूज होतो, ते आपण सेपरेटली बोलू. आय, वी, यू, दे हे चार असे मिळाले की त्याच्यानंतर आपल्याला आता सिंपल प्रेझेंटचं स्ट्रक्चर लक्षात घ्यायचं ना. आय, वी, यू, दे, आणि याच्या व्यतिरिक्त हे वी, यू, दे हे तिन्ही कसे आहेत, प्लुरल आहेत. मग तुम्ही कुठलाही प्लुरल नाउन जर सब्जेक्ट म्हणून घेतला, फॉर एक्झाम्पल टीचर्स, स्टुडंट्स, प्लेयर्स, सिंगर्स, कोणता पण शब्द नाउन जर अनेक वचनी घेतला तर वर्ब कसे येणार, वर्ब हे फर्स्ट फॉर्म मध्ये येणार. आता एक एक्झाम्पल पण घेऊ आपण, इट घेऊ किंवा तुम्ही कुठलेही घेऊ शकता. तर मी इट घेतलं फोर, तर इट हे कसं येणार, म्हणजे सेंटेन्स कसं बनणार इट पासून, जर तुम्हाला हे दिलेले प्रोनाउन नुसार जर तुम्हाला सेंटेन्स बनवायचं, आय इट, वी इट, यू इट आणि दे सुद्धा इट. सम स्टुडंट्स तरीही इटच येणार आहे, सम टीचर्स, दीज टीचर्स तरी पण काय येणार, इटच येणार आहे, एसीएस लागणार नाही. मग रूल असा आहे, जर माझा सब्जेक्ट प्लुरल असेल, प्लुरल सब्जेक्ट जर प्लुरल आहे, सगळे सब्जेक्ट्स म्हणून येतील वाक्यात, हे म्हणजे सगळे नाही येणार एका सेंटेन्स मध्ये, यातलं कुठलं पण आहे. हे जर माझे सब्जेक्ट्स असतील यातलं एक कुठलं पण, तर वर्ब कसं येणार, फर्स्ट फॉर्म मध्ये. मग आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी असं म्हणू शकतो का, जर सब्जेक्ट प्लुरल आहे तर वर्ब कसा येतो, सिंग्युलर म्हणता येईल का याला, सिंग्युलर, कारण तो एकटाच येणार आहे. एसीएस जर लागला, तर बेसिक तुम्ही हे शिकलेले, कोणत्याही शब्दाला एसीएस लागलं तर आपण त्याला काय बोलतो, त्याचं अनेक वचन म्हणतो ना. फॉर एक्झाम्पल बॉय, त्याचा प्लुरल बॉईज होतो, तसा इटचा प्लुरल इट. मुळात पुढे सांगते मी तुम्हाला, कोणतीच क्रिया ही अनेक वचन क्रियेचं आपल्याला अनेक वचन नाही करता येणार, कारण इट म्हणजे खाणे, मग खाणे म्हणजे खाण्याचं अनेक वचन खाणे कुठे ना म्हणू शकतो आपण. पण इट इज जस्ट फॉर आवर अंडरस्टँडिंग, आपण असं म्हणू शकतो माझे सब्जेक्ट प्लुरल आहेत, इथे लिहिते मी सब्जेक्ट प्लुरल आहे, तेव्हा वर्ब कसं वापरायचं, सिंग्युलर म्हणू शकतो आपण याला, कारण वर्ब कसे येणार आहे, ते फर्स्ट फॉर्म मध्ये येणार. फर्स्ट फॉर्म म्हणजेच काय, सिंग्युलर फॉर्म. आता दुसरं,
सब्जेक्ट घेतला, नंतर तुम्हाला वर्बला काय करायचंय, एस किंवा ईएस ऍड करायचं. पहिला आपण शिकलो सब्जेक्ट हा फर्स्ट फॉर्म मध्ये, नंतर ऑब्जेक्ट. हे पहिलं स्ट्रक्चर झालं तुमचं. हे दुसरं झालं, एस प्लस व्ही ला एस लागतो किंवा ईएस लागतो. त्याच्यानंतर काय येतं, ऑब्जेक्ट येते. हे दोन मेन स्ट्रक्चर लक्षात घेतोय आपण सिंपल प्रेझेंट साठी. आता तुमचा प्रश्न असा असणार, वर्बला एस किंवा ईएस कधी लावायचं. तर माझा जर सब्जेक्ट कसा असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर. आता कोणते कोणते होते, ही सब्जेक्ट होता, ही, शी, इट, आणि कोणताही सिंग्युलर नाउन. हे यातलं जेव्हा कुठलंही सब्जेक्ट येईल ना आपलं, यातलं कुठलं पण आहे, तेव्हा वर्बला काय जोडून द्या, एस किंवा ईएस जोडून द्या. येते लक्षात सगळ्यांच्या. सब्जेक्ट माझा सिंग्युलर आहे तेव्हा वर्बला एस ईएस लागते. आता पहिलेच मी बोलले होते मगाशी, जर कुठल्याही शब्दाला आपण एस किंवा ईएस लावलं तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय शब्द वापरतो, अनेक वचन म्हणतो ना. म्हणजे इन शॉर्ट कसं लक्षात ठेवता येईल. आता याची परत एकदा लिहिते मी. तुमचे सब्जेक्ट कोणते होते, आय, वी, यू, दे, आणि कुठलंही प्लुरल नाउन जेव्हा असणार तेव्हा वर्ब कसं वापरायचंय, फर्स्ट फॉर्म मध्ये वापरायचं. येते लक्षात. सब्जेक्ट कसे आहेत, म्हणजे आय हा एक्सेप्शन आहे पण तरी लक्षात राहू दे. आय, वी, यू, दे हे सगळे सब्जेक्ट कसे आहेत, प्लुरल सब्जेक्ट आहे, तर वर्ब कसं वापरा, सिंग्युलर वापरून द्या. हा फर्स्ट म्हणण्याऐवजी आपण त्याला सिंग्युलर म्हणू. आणि जेव्हा सब्जेक्ट माझे कसे आहेत, सिंग्युलर आहेत. कोणते सिंग्युलर, ही, शी, इट किंवा कोणतंही सिंग्युलर नाउन जेव्हा मी सब्जेक्ट म्हणून वापरतेय तेव्हा वर्बला काय जोडलं जाणार, एस किंवा ईएस जोडला जाणार. मग एस किंवा ईएस जोडला जाणार म्हणजेच ते वर्ब कसं म्हणणार आपण, प्लुरल वर्ब म्हणणार. मग कॉन्ट्रास्ट मध्ये तुमच्या लक्षात आलंय का कसं आपण लक्षात ठेवू शकतो. सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब प्लुरल, सब्जेक्ट प्लुरल वर्ब सिंग्युलर, उलट लक्षात ठेवायचं फक्त. आता याच्यावरती तुम्ही कोणतं पण सेंटेन्स बनवू शकता. आता फॉर एक्झाम्पल मला प्ले म्हणा, प्ले हा शब्द वापरायचा. प्ले पासून मला सेंटेन्स बनवायचं. यातलं कुठलं पण तुम्ही चूज करा प्रोनाउन, म्हणजे ऍज अ सब्जेक्ट म्हणून. मग त्याच्या अकॉर्डिंग बघा तुम्हाला प्ले वापरायचंय का प्लेज होणार आहे त्याचं. आता आय जर मी म्हटलं आय प्ले, पण मला म्हणायचं ही साठी काय येणार, प्लेज येणार. बरं, आता तुमचा असा प्रश्न पाहिजे, मी इथं काय लिहिलंय, व्हीला काय जोडलं जाणार, एस किंवा ईएस असं म्हटलंय ना. म्हणजे इथे ट्विस्ट आहे, इथं ट्विस्ट आहे या कहाणीत. येते सगळ्यांच्या लक्षात काय ट्विस्ट आहे बघू आपण. आता प्ले शब्द आहे, PLAY, वाय एंड आहे, त्याला फक्त काय जोडणार तुम्ही, एस जोडणार का ईएस जोडणार आहे, काय जोडणार, प्लेला एस जोडणार का ईएस, फक्त एस जोडणार. आता त्याचं रिझन त्याच्या स्पेलिंग मध्ये सांगते तुम्हाला. आपल्याला ग्रामर मध्ये क्लिअरली रूल दिलेला आहे, जर वर्बच्या एंडिंग मध्ये एस, SH, CH, X, O आणि Z, जर वाक्याच्या त्या वर्डच्या स्पेलिंग मध्ये जर हे प्रत्यय असतील, म्हणजे एंड त्याचा असा असेल, S, SH, CH, X, O आणि Z, यातलं जर एंड असेल तरच आपण वर्बला काय जोडू शकतो, वर्बला तरच आपण ईएस जोडू शकतो. येते सगळ्यांच्या लक्षात. जर वर्बच्या स्पेलिंग मध्ये किंवा त्या स्पेलिंगचा एंड जर S, SH, CH, X, O, Z यातलं काहीतरी जर एंड असेल, आता लगेच तुम्हाला एक्झाम्पल देते. आता शब्द गो आहे, गोचा एंड काय, जी आणि ओ हा एंड आहे. मग आता मी आय गोज असं म्हणू शकते का, डेफिनेटली मी आय गोज म्हणू शकत नाही, कारण आय हा फर्स्ट पर्सन आहे. आयचा रूल काय सांगतो, माझं सब्जेक्ट आय आहे तर मला काय वापरावं लागेल, फक्त गो वापरावं लागेल. पण मी आयच्या ऐवजी मी यातलं कुठलं तरी एक सब्जेक्ट घेतलं, ही, तर काय येणार, गो येणार की गोज. ही साठी काय येणार, एक मिनिट इकडे लिहिते परत. जर मी ही वापरतीये तर मला गोज म्हणावं लागेल. आता हे गोज इथे फक्त मी GOS का नाही ऍड केला. आपण काय शिकलो, जर सब्जेक्ट कसं आहे, ही हा कसं आहे, थर्ड पर्सन आहे. जर सब्जेक्ट थर्ड पर्सन आहे तर काय यायला पाहिजे, एस किंवा ईएस यायला पाहिजे ना. मग इथे ईएस येण्याचं रिझन काय आहे, त्याचा GO या वर्बच्या स्पेलिंगचे एंड कशाने, आपले जे प्रत्यय दिले, S, SH, CH, X, O, Z
यांच्यापैकी एक ओ आलेला आहे, जीओचा एंड ओ ने आहे म्हणून त्याला काय जोडलं आपण, ईएस बनलं. मग त्याचं काय तयार झालं, गो पासून गोज बनलं. आले लक्षात. म्हणजे असे वर्ड्स. आता फॉर एक्झाम्पल दुसरे देते तुम्हाला. आता वॉश, हा येईल का सांगता. वॉशचं काय होणार आहे, व्हेरी गुड, वॉशचं होणार वॉशेस. पण सब्जेक्ट कोणतं लागणार मग, मी आपण असं म्हणू शकतो का, वी वॉशेस आवर क्लोथ्स, वी वॉशच म्हणावं लागेल. आय वॉश, ही वॉशेस, रिया वॉशेस, प्रीती वॉशेस. बरं, सम चिल्ड्रन वॉश की वॉशेस, सम चिल्ड्रन. सम हा स्वतः प्लुरल आहे, समच्या सोबत येणारे नाउन सुद्धा प्लुरलच तुम्हाला वापरावं लागणार. मग सम चिल्ड्रन हा जर माझा सब्जेक्ट प्लुरल झाला तर वर्ब आपण काय शिकलो, सब्जेक्ट प्लुरल आहे तर वर्ब कसा, सिंग्युलर वापरणार. आणि सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब प्लुरल वापरलं जातं. मग सम चिल्ड्रन साठी वॉश येणार, वॉशेस येणार नाही, जरी त्याच्या स्पेलिंगचा एंड कशाने आहे, एस ने. म्हणजे आपल्याला काय महत्वाचं आहे, नुसतं ते वॉश आहे का ते नाही महत्वाचं, त्याच्यासोबत आपण सब्जेक्ट कोणता वापरलाय, त्याच्यानंतर ते वॉश वापरायचंय की वॉशेस वापरायचंय हे क्लिअर होणार आहे. येते सगळ्यांच्या लक्षात. मग असे कोणते कोणते वर्ड्स आहेत आता, फॉर एक्झाम्पल आता कॅच शब्द आहे, कॅच. मग कॅचचा काय बनणार, कॅचेस बनणार. पण कधी बनणार, जर सब्जेक्ट कसा असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार की सब्जेक्ट आपला काय, सब्जेक्ट तुमचा सिंग्युलर असेल तरच बीला एस किंवा ईएस लागतं, हे लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात ईएसचं रूल समजलं सगळ्यांना. आता गो सारखा शब्द आहे, कॅच सारखा शब्द आहे, वॉच, वॉचचं स्पेलिंग काय, WATCH. मग आपण असं म्हणू शकतो का, दे वॉचेस दॅट मॅच. दे आहे, दे सब्जेक्ट कसं आहे तुमचा, प्लुरल आहे, तर दे नंतर काय म्हणायला पाहिजे, वॉचेस म्हणणार, वॉचेस होणार नाही. वॉचेस डेफिनेटली होईल, पण सब्जेक्ट कोण लागेल तिकडं, सब्जेक्ट कोण लागणार. फॉर एक्झाम्पल वैभव, मग वैभव वॉच का वॉचेस, वैभव वॉचेस टेलिव्हिजन किंवा दॅट टीव्ही सिरियल म्हणू शकतो किंवा क्रिकेट मॅच म्हणू शकतो. आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला ऑब्जेक्ट काय वापरायचं, येते लक्षात. मग आता हा रूल सगळ्यांना क्लिअर झाला का. मग पहिलं तुमचं सिंपल प्रेझेंटचं स्ट्रक्चर क्लिअर झालंय का सगळ्यांचं, काय समजलं सगळ्यांना. इंग्लिशमध्ये वाक्याचं स्ट्रक्चर एस प्लस बी प्लस ओ असतो, त्यातले त्यात सिंपल प्रेझेंटचे आपण स्ट्रक्चर एकच आहे, पण मी सेपरेट लिहिले ते तुम्हाला लक्षात यावं म्हणून. सब्जेक्ट आपण कसं शिकलो, आता इथं शॉर्ट मध्ये लिहिले, सब्जेक्ट माझा सिंग्युलर आहे तर वर्ब कसं येणार, वर्बला एस लागणार. सब्जेक्ट माझा प्लुरल आला तर वर्ब ऑटोमॅटिक कसं येणार, फर्स्ट फॉर्म मध्ये येणार. अरे एवढंच आहे ते. सिंपल प्रेझेंट म्हणजे काय, ज्याला आपण इनडेफिनेट टेन्स म्हणतो, वेगळं काही नाहीये, हे एक स्ट्रक्चर आहे त्याचं फक्त, पहिलं इम्पॉर्टंट. आता यात दुसरं पण आहे ते मी सांगते तुम्हाला. सध्या हे समजलं सगळ्यांना. म्हणजे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला सिंपल प्रेझेंट म्हणून. एक तर काय, वर्ब हे फर्स्ट फॉर्म मध्ये पण येतं किंवा वर्ब एससीएस मध्ये पण येतं, पण ते कोणानुसार येतं, ते ऍग्रीमेंट कोणाचं आहे, सब्जेक्टचा वर्ब सोबत ऍग्रीमेंट असतं. म्हणजे आपल्या सब्जेक्टवर डिपेंड आहे आपल्याला वर्ब फर्स्ट मध्ये वापरायचंय का वर्ब हे एससीएस त्याला ऍड करायचं. पहिलं क्लिअर. आता त्याचे युजेस पण आहेत बरेचसे. जर तुम्हाला कोटेशन सांगायचे, युनिव्हर्सल ट्रूथ सांगायचं, अशा गोष्टी ज्या रोज घडतात. फॉर एक्झाम्पल आय ईट, आय ड्रिंक, आय कम, आय गो, आय वॉक, आय वॉश, आय प्ले, आय सिंग, आय लिसन, आय अंडरस्टँड. म्हणजे कोणती पण क्रिया जी तुम्ही रोज करता, हा एकदम डिसेंट यूज होऊ शकतो किंवा याचे तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स बनवता येतील एकट्या सिंपल प्रेझेंटवर. किंवा हे जर तुम्हाला स्ट्रक्चर समजले असतील दोन, तर आता याच्यावर पुढचं सांगते मी तुम्हाला. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, डू आणि डसचा इकडे कसा संबंध आहे ते सांगते. आता बघा, सब्जेक्ट कसं आहे माझा सिंग्युलर, तेव्हा वर्बला काय शिकलो आपण जस्ट, वर्ब हे एससीएस मध्ये असतं. आणि सब्जेक्ट माझा प्लुरल आहे तर वर्ब कसा येतो, फर्स्ट फॉर्म मध्ये येतो ना. मग फर्स्ट फॉर्म मध्ये जिथे येतो तिथे काय यूज करून द्या, डू यूज करून द्या. आणि त्या डूलाच काय जोडलाय, डूलाच ईएस जोडून त्याचं बनलं डच. सिंपल आहे. मग माझं सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर वर्ब कसं आलंय माझं, एससीएस मध्ये आलंय. वर्ब एससीएस मध्ये आले म्हणून तिथे कशाचा यूज होणार, डसचा. सिंपल आहे. आणि जिथे सब्जेक्ट माझा कसं आहे, प्लुरल आहे, पण वर्ब कसं येणार तिकडे, फर्स्ट फॉर्म म्हणजे सिंग्युलर वर्ब येणार, तर तिथे काय वापरून द्या, डू वापरून द्या. आता त्याचा यूज कसा करायचा ते एक एक्झाम्पल मध्ये सांग. आता फॉर एक्झाम्पल असं आहे, दे
वर्क इन दॅट कंपनी. दे वर्क इन दॅट कंपनी, ते त्या कंपनीमध्ये काम करतात. नेम ऑफ कंपनीची आपल्याला काही गरज नाहीये. कधी किती वेळ करतात काय करतात त्याच्याशी काही मतलब नाहीये. दे सब्जेक्ट कसा आहे रे तुमचा, सब्जेक्ट हा तुमचा दे हा सब्जेक्ट कसा झाला, प्लुरल झाला. मग माझा सब्जेक्ट प्लुरल आहे तर माझं वर्ब 100% कसं येणार, फर्स्ट फॉर्म मध्ये. त्याला एस एस लागणार, ईडी आय जे हे काहीही लागणार नाही. दे वर्क इन दॅट कंपनी. इन दॅट कंपनी हा वाक्यातला एक्स्ट्रा सप्लिमेंटरी पार्ट झाला. मग आता याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बनवायचं. हे वाक्याचं मिनिंग काय झालं, दे वर्क इन दॅट कंपनी, ते त्या कंपनीत काम करतात. मग आपल्याला प्रश्न काय विचारायचा आहे, ते त्या कंपनीत काम करतात का. मग करतात का म्हणजे क्वेश्चन हे दोन टाईपचे असतात. दोन टाईप आहेत क्वेश्चनचे, व्हर्बल क्वेश्चन पण आहे आणि डब्ल्यूएच क्वेश्चन पण आहे. तर व्हर्बल क्वेश्चन कसं बनतो, ज्याचा आन्सर तुम्ही कसं देता, यस किंवा नो मध्ये आन्सर ज्याचा देता येईल तो क्वेश्चन म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. आता फॉर एक्झाम्पल याचा क्वेश्चन कसं बनणार, मग दे वर्क इन दॅट कंपनी, त्याचा क्वेश्चन बनला डू दे वर्क इन दॅट कंपनी. काय अर्थ झाला, मिनिंग काय झाला याचा, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क देणार. डू दे करेक्ट आहे, डू दे वर्क इन दॅट कंपनी, ते त्या कंपनीमध्ये काम करतात, हे आपलं वाक्य होतं. त्याचा क्वेश्चन झाला ते त्या कंपनीमध्ये काम करतात का. मग त्याचा आन्सर पण देता येईल आपल्याला. कसं देता येईल आन्सर, आन्सर कसं देता येईल त्याचं, एक मिनिट हा. दे डू दे वर्क इन दॅट कंपनी, इथे आन्सर आपण देणार यस दे डू. यस दे डू वर्क इन दॅट कंपनी. यस हो, ते त्या कंपनीत काम करतात. आणि जर आपल्याला नाही द्यायचं असेल आन्सर, नाही करत काम असं सांगायचं असेल तर यसच्या ऐवजी काय म्हणणार आपण, नो दे डोंट किंवा डू नॉट वर्क इन दॅट कंपनी. किंवा तुम्ही फक्त एवढं जरी म्हणले ना, नो दे डोंट, तरीही त्याचा मिनिंग आहे, ते तरी त्या क्वेश्चनचा आन्सर बनतं. येते इथपर्यंत लक्षात सगळ्यांना आलंय की डू आणि डज. आता डजचे एक एक्झाम्पल घेते मी. आता फॉर एक्झाम्पल असं वाट, शी सिंग्स अ सॉन्ग. काय मिनिंग झाला, ती गाणं गाते. पहिला आपण हे चेक करू सिंपल प्रेझेंट आहे की नाही. शी हा तुमचा सब्जेक्ट झाला, पण कसा सब्जेक्ट आहे रे तो, शी हा सब्जेक्ट सिंग्युलर आहे. मग आता काय तुम्ही चेक काय करणार, तुम्ही ग्रामर शिकायला घेतले, तुम्ही टेन्स टॉपिक शिकायला घेतलं म्हणजे थोडंसं आपण जे ट्रॅडिशनली रूल्स तुम्ही शिकत आले ते आपण काय करणार, प्रत्येक सेंटेन्स तुमच्या समोर आलं क्रॉस चेक करत राहणार. सब्जेक्ट बरोबर आहे का, सब्जेक्टच्या अकॉर्डिंग वर्ब आलंय का, ऑब्जेक्ट आहे का किंवा ऍडजेक्टिव्ह आहे का, मग ते नाउन सोबत आहे की नाही, आर्टिकल कोणतं यूज झालं, हे बरंचसं असं. मग आता शी सिंग्स अ सॉन्ग, या वाक्यात माझा सब्जेक्ट शी आहे. आपण जस्ट शिकलो काय, जर माझं सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर वर्ब कसे यायला पाहिजे, वर्ब हे एससीएस मध्ये यायला पाहिजे. आता इथं एस आले, तुम्ही केले का नोटीस सगळ्यांनी, वर्ब हे एस आलंय, ईएस मध्ये नाही आलं, एस आलंय फक्त. त्याला रिझन काय आहे, सिंगचं स्पेलिंग SING, जी ने एंड आहे त्याचा म्हणून फक्त एस आलं. जर वेगळं काहीतरी शब्द असतात तिकडे SHCHXOZ, यातलं जर काही एंड आलं असतं वर्बचं किंवा त्या टाईपचं वर्ब जर मी यूज केला असतं तरच इकडं ES येणार होतं, अदरवाइज इथे फक्त एस आलं. शी सिंग्स अ सॉन्ग आहे सिंपल प्रेझेंट, क्लिअर आहे. बरं, आता त्याच्यात आपण क्वेश्चन बनवतोय, मग काय म्हणणार, डू शी. आता मी असं लिहिते, तुम्ही राईट की रॉंग सांगा मला. सिंग अ सॉन्ग, वाक्याचा अर्थ होता ती गाणं गाते. आपल्याला काय म्हणायचंय, क्वेश्चन कसं बनवणार आपण, ती गाणं गाते का. मग आता इथं मी पहिलं लिहिलंय डू, राईट की रॉंग, 100% रॉंग आहे. कसं लक्षात घेतलं तुम्ही, सुरू कशाने झालंय वाक्य, शी सब्जेक्ट आहे आपला, शी सिंग्स अ सॉन्ग हे सेंटेन्स होतं, सुरू कशाने करायला पाहिजे, डज ने करायला पाहिजे. मग डज शी सिंग का सिंग्स रे, काय येणार करेक्ट, सिंग येणार. म्हणजे इन शॉर्ट काय लक्षात घेतलं, हा जो एस आहे तो एस दाखवणारा शब्द डज आपण ऑलरेडी वापरलाय. मग डज ने जर सेंटेन्स सुरू झाले, डज शी, मग काय येणार आहे, डज शी सिंग अ सॉन्ग.
डज शी सिंग अ सॉन्ग, ती गाणं गाते का. तर याच्यावरून तुम्हाला एक अजून आयडिया येते. जर वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे, तुमच्या डू ने झाली आहे किंवा डज ने झाली आहे, आणि पुढे तुम्हाला डीड पण शिकवणार आहे मी. यातलं कुठलं पण येऊ द्या, हेल्पिंग वर्ब्स येते. याने जर सेंटेन्सची सुरुवात झाली, सेंटेन्स म्हणजे ते प्लेन असणार नाही, तो काय असणार, वर्बल क्वेश्चन असणार. याने जर सेंटेन्सची सुरुवात झाली आहे तर मेन वर्ब जो असतो ना तुमचा ऍक्शन वर्ड तो ऑलवेज कसा असतो, मेन वर्ब हा ऑलवेज फर्स्ट फॉर्म मध्येच असतो. मग डज शी सिंग्स अ सॉन्ग असं कधीच येणार नाही. काय येणार, डज शी सिंग अ सॉन्ग, ती गाणं गाते का. त्याचा आन्सर देता येऊ शकतं आपल्याला. काय म्हणता येईल, येस शी डज म्हणा फक्त, कारण डू आणि डज दोघांचा पण अर्थ काय होतो, करणे असं होतो. यस ती करते, म्हणजे कोणती क्रिया करते, ती गाणं गाण्याची क्रिया करते. आलं लक्षात. म्हणजे डू आणि डज याच्यावर डब्ल्यूएच क्वेश्चन पण तुम्हाला बनवता येतील, पण सध्या आपल्याला गरज नाही डब्ल्यूएच क्वेश्चन लगेच इथं क्लिअर करण्याची. आता अजून मला तुम्हाला पुढचं स्ट्रक्चर सांगायचंय, जे बरेचसे लोक इकडे कव्हर करत नाहीत, या टेन्स मध्ये ते सांगत नाहीत. ते एक नवीन अजून एक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुमचा मेन वर्ब जो आहे ऍक्शन वर्ड, हे त्याच्याबद्दल झालं सांगून. आता पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते सांगते मी तुम्हाला. सब्जेक्ट नंतर तुम्हाला सिंपल प्रेझेंट मध्ये अजून काय यूज करता येऊ शकतं ते बघ. एस प्लस काय असतो, एम, इज किंवा आर, आणि मेन वर्ब असणार का मेन वर्ब असणार नाही. तुम्ही एम, इज, आर वापरताय ना, त्याच्यानंतर तुम्हाला लगेचच काय वापरायचंय, नाही, आयएनजी नाही, त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरायचं. क्लिअर. म्हणजे सब्जेक्ट वापरा, सब्जेक्ट नंतर एम, इज किंवा आर वापरा आणि ऑब्जेक्ट वापरून द्या. हे सुद्धा तुमचं सिंपल प्रेझेंटचं स्ट्रक्चर आहे. पहिला आपण बेसिक कोणतं बघितलं, वर्ब फर्स्ट मध्ये कधी येतो, वर्बला एससीएस कधी वापरला जातो. आता याच्यामध्ये तुम्हाला बघायचे सब्जेक्ट नंतर एम, इज, आर, यातला कुठलाही शब्द तुम्ही मेन वर्ब म्हणून वापरू शकता. कसं ते सांग. आता मला सांगा, हे वाक्य जे मी लिहिते, आय एम अ टीचर, आय एम अ टीचर. आता आय हा तुमचा सब्जेक्ट झाला, तसं काय आहे ते प्रोनाउन आहे, पण त्याचं काम काय, वाक्य सब्जेक्टचं काम आहे. आय साठी एम यूज झालं. मग आता एम, माझा प्रश्न आहे, एम हे मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे रे. एम हे मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब आहे. मगाशी मी जेव्हा सुरुवातीला तुम्हाला हेल्पिंग वर्ब इंट्रोड्यूस करून दिले, टू बी चे फॉर्म्स आहेत, टू हॅव चे, टू डू चे, मॉडेल ऑक्झिलरी आहे, तेव्हा मी एक गोष्ट अशी इंटेन्शनली सांगितली तुम्हाला की मॉडेल वर्ब्स हे मेन वर्ब म्हणून नाही यूज होणार, पण हे जे टू बी चे फॉर्म्स आहेत, टू हॅव चे फॉर्म्स आहेत, हे मेन वर्ब म्हणून वापरले जातात. तर तो टेन्स आहे द सिंपल टेन्स. कसं ते सांगतात ते इकडे सांगण्याचा टाइम आता आलेला आहे. तो आय एम अ टीचर या वाक्यात एम हे मेन वर्ब आहे. त्याला आपण ऍक्शन वर्ड नाही म्हणू शकत, ते ऍक्शन नाही सांगत आहे कुठली. जसं तुम्ही इट वापरलं, प्ले वापरू शकता, किंवा तुम्ही रन म्हणताय, वॉक म्हणताय, टॉक म्हणताय, हे जसे ऍक्शन वर्ड आहे तसं तो ऍक्शन वर्ड नाहीये, पण इट हॅज इट्स ओन मिनिंग इन दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स. कारण एम हा त्या वाक्यातला काय आहे, मेन वर्ब आहे, तो हेल्पिंग वर्ब नाही. जर तुम्ही ऍज युजल मगाशी मी जसं इंट्रोड्यूस करून दिलं हेल्पिंग वर्ब, जर तुम्ही एम ला जर हेल्पिंग वर्ब म्हणत असाल तर वाक्यात अ हे मेन वर्ब आहे का, मग टीचर हे मेन वर्ब आहे का, नाही. ते काय, अ हे तुमचं आर्टिकल आहे, जसं अ अँड द 3 आर्टिकल पैकी एक आहे ते, आणि टीचर हे काय त्या वाक्यातलं हु आय एम. सर जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा ते उत्तर देते, चा अर्थ काय होतो, ते ऑब्जेक्ट आहे वाक्यातलं. मग आय एम, आय साठी एम यूज झालाय, एम हे कोणतं झालं, मग मेन वर्ब झालं, ते हेल्पिंग वर्ब नाहीये. मग त्याचा अर्थ काय झाला, मी टीचर आहे. मग तुम्ही इकडे अजून इज किंवा आरची पण सेंटेन्सेस बनवू शकता. आता बेसिक आपण सुरुवातीलाच बोललो, इज कोणासाठी यूज होतं, सब्जेक्ट जर कसं तुमचा सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यासाठी इज यूज होणार, जर सब्जेक्ट तुमचा प्लुरल आहे तर आर यूज होणार. आता इज कोणासाठी चालणार, मग तुम्हाला ही म्हणायचंय, शी, इट म्हणायचंय, आणि कोणतंही सिंग्युलर नाउन जेव्हा यूज करायचे तेव्हा इज म्हणा. मग आता असं म्हणता येईल का, बघा आता बरेचसे लोक चुका करतात ग्रामर मधले, त्यात टेन्स मध्ये चुकतात. आता असं वाक्य होईल का, आय
एम रीड. हा एम रीड, मी रीड आहे असं त्याचा अर्थ होईल. होणार का ते वाक्य? म्हणजे काय चुकीचं आहे त्याच्यात? तुम्ही आय साठी दोनच म्हणजे तुम्हाला एम पण वापरले, तुम्ही रीड पण वापरले, पण हे चुकीचं कसं आहे ते सांग. जर तुम्हाला आय साठी एम वापरायचंय ना, त्या वाक्यात रीड येणार नाही अजिबात. आणि जर तुम्हाला रीड वापरायचंय ऍक्शन वर्ड, तर एम येणार नाही. म्हणजे इन शॉर्ट काय समजलं? काय समजलं? दोन गोष्टी, दोन ऑप्शन आहेत वेगवेगळे तुमच्या समोर सिंपल प्रेझेंट साठी. एक तर तुम्ही मेन वर्ब वापरू शकता, ऍक्शन वर्ड कोणताही, त्या सब्जेक्ट नंतर डायरेक्ट काय वापरून द्या? ऍक्शन वर्ड वापरून द्या आणि ऑब्जेक्ट वापरून द्या. हे कोणतं आहे? सिंपल प्रेझेंट. ट्रॅडिशनली जे स्ट्रक्चर होतं ते मी अगोदर आता बोलले. जस्ट आय सिंग अ सॉन्ग, आय ड्रिंक वॉटर किंवा आय ईट अन ऍपल असं वाक्य बनलं. म्हणजे सब्जेक्ट नंतर डायरेक्ट ऍक्शन वर्ड वापरलं तरी तो सिंपल प्रेझेंटच आहे. आणि जर आपण असं म्हणत असू आय एम अ रीडर, हे चालेल सिंपल प्रेझेंट? चालेल का? 100% चालणार. कारण एम हे या वाक्यात मी काय वापरलंय? मेन वर्ब म्हणून वापरले. मग आता याचं कन्क्लुजन काय आहे रे? काय समजलं तुम्हाला? म्हणजे ऍक्शन वर्डच्या ऐवजी जर तुम्ही म्हणजे दुसरा कुठला क्रिया दाखवणारा शब्द ड्रॉप करून त्याच्या ऐवजी जर तुम्ही एम, इज किंवा आर यातलं कुठलं पण जर शब्द वापरत असताल, आता इथे हेल्पिंग वर्ब नाही म्हणणार मी, ते मुळात ते हेल्पिंग वर्ब म्हणून येत नाहीत या टेन्स मध्ये. हे तीनही शब्द या वाक्यात या टेन्स मध्ये काय काम करणार? मेन वर्ब म्हणून करणार. पण यांच्यानंतर कुठलाही वेगळा ऍक्शन वर्ड येणार नाही. म्हणजे यू कांट से लाईक आय एम ईट, आय एम रीड, आय एम लिसन. नाही, तुम्हाला काय म्हणावं लागेल? आय लिसन. मग पुढे म्हणू तुम्ही आय लिसन न्यूज किंवा आय लिसन टू यू म्हणू शकता. किंवा मग आय एम अ टीचर या वाक्यात पण तुम्ही टीचरच्या ऐवजी टीच करून नवीन वाक्य तयार करू शकता. आय टीच इंग्लिश. पण आय एम टीच इंग्लिश होणार नाही. असा एकही काळ नाहीये. म्हणजे जे आपल्याला 12 काळ बघायचे, 12 पैकी हा एक चालू आहे. उरलेल्या 11 काळांमध्ये यू कांट फाइंड आउट दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर, जिथे तुम्हाला तुम्ही एम पण वापरले आणि टीच पण वापरले असं नाही म्हणता येणार. एक तर तुम्हाला काय म्हणावं लागेल? आयच्या नंतर डायरेक्ट ऍक्शन वर्ड वापरा तरी तो सिंपल प्रेझेंट होतोय, किंवा मग एम, इज, आर यातलं कुठलं तरी एक शब्द मेन वर्ब म्हणून घ्या, त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरून द्या, तरीही तो कोणता बनणार? सिंपल प्रेझेंट बनणार. आता फॉर एक्झाम्पल ही, शी, इट साठी आपण बोलू. आता ही, तो डॉक्टर आहे असं मला म्हणायचंय. काय म्हणावं लागेल रे? ही इज अ डॉक्टर. शी इज अन ऍक्ट्रेस. अजून काय बोलता येईल? इट इज देअर, ते तिकडे आहे. किंवा आता आर म्हणायचे. आर साठी कोण कोण येणार? वी, यू, दे किंवा कोणताही प्लुरल नाउन जर वापरायचं तर त्याच्यासाठी आर येणार. फॉर एक्झाम्पल कसं येऊ शकतं मग? वी आर स्टुडंट्स. आता वी आर या वाक्यात आर सुद्धा कसं आहे? मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब नाही. हे सगळ्यांच्या लक्षात आले? एम, इज, आरचा रोल सिंपल प्रेझेंट मध्ये काय असतो हे आलंय सगळ्यांच्या लक्षात. आता एम, इज, आर जर तुमच्या लक्षात आलं असेल तर त्याच्यासारखंच दुसरं आहे ते सांगते तुम्हाला. त्याच्यासारखंच दुसरं अजून काय येणार? हे फॉर्म सुद्धा सिंपल प्रेझेंट मध्ये मेन वर्ब म्हणून यूज केले जातात. मेन वर्ब म्हणून कसं ते सांग. आता हॅवचा मिनिंग मगाशी मी बोलले होते की हॅज इट्स ओन मिनिंग. हॅव या शब्दाला स्वतःचा अर्थ आहे आणि तो अर्थ आहे पोझिशन. आपल्याकडे एखादी गोष्ट आहे, आपल्याकडे, त्याच्याकडे, तिच्याकडे, हे जेव्हा आपल्याला सांगायचं तेव्हा वाक्य कशाने बनतं? ते त्याच्यामध्ये काय यूज होतो? हॅव किंवा हॅजचा होतो. कसं ते सांग. आता बघा, आय हॅव अ बुक. कोणता टेन्स झाला हा? किंवा मग मला हॅवचा रूल सांगायचं. हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे का? अजिबात नाही. हॅव हे काय झालं? वाक्यातलं मेन वर्ब येते, हेल्पिंग वर्ब नाही. कारण हॅवला त्याचा स्वतःचा अर्थ आहे. दुसऱ्या सेंटेन्सेस मध्ये हॅव सोबत जर दुसरा कुठला ऍक्शन वर्ड आला तर तो टेन्स वेगळा असणार. सध्यासाठी आपण कोणता टेन्स लक्षात घेतोय? आपण सिंपल प्रेझेंट टेन्स फक्त शिकतोय. दुसरं मी अजून काहीही चालू केलेलं नाहीये त्याच्यात. सिंपल प्रेझेंट टेन्सच आपण बघतोय अजूनपर्यंत. मग आयच्या साठी तुम्ही हॅव यूज केलं, आय हॅव अ बुक. आता अजून हॅव कोणाकोणासाठी येणार? मग कोणाकोणासाठी येणार? परत तेच सब्जेक्ट आहे, आय
वी, यू, दे आणि कोणताही प्लुरल नाउन जेव्हा वापरलं तेव्हा काय येणार, हॅवचा यूज होणार. आता हॅव कोणासाठी येणार, सगळे सिंग्युलर, करेक्ट आहे. सगळे सिंग्युलर सब्जेक्ट्स आहेत. ही, शी, इट, एखाद्याचं नाव, रमेश हॅजच येणार आहे, रिया हॅजच येणार आहे, राहुल हॅजच येणार आहे. पण दे वापरले मी, दे, हॅव. माय टीचर्स, टीचर एकच नाही असू शकत ना, हा आपला फेवरेट असू शकतो एखादा, बट माझं वाक्य असं आहे माय टीचर्स. मग टीचर्स आलं लगेच काय वापरून द्या, हॅव. मग मी काय म्हणणार, माय टीचर्स हॅव देअर ओन व्हेकल्स. हॅव देअर ओन व्हेकल नाही म्हणता येणार, सगळ्यांमध्ये मिळून एक नाही गाडी, सगळ्यांची ज्याची त्याची सेपरेट गाडी आहे. म्हणजे इन शॉर्ट काय लक्षात आलं तुमच्या, सब्जेक्ट प्लुरल आहेत. मगाशी जे आपण V1 साठी शिकलो ना, तोच रूल आहे इकडे. आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन जेव्हा सब्जेक्ट असतो तेव्हा जसं मेन वर्ब फर्स्ट फॉर्म मध्ये येतो ऍक्शन वर्ड, तसं आपण जर ऍक्शन वर्ड दुसरा कुठला नाही वापरला, त्याच्या जागी जर हॅव वापरला तरी त्याचा मिनिंग काय होतो, पोझिशन साठी तो हॅव यूज होतो. आय हॅव अ बुक. आता आयला रिप्लेस मी केलं सखी. मग सखी हॅव का हॅज, सखी हॅज येणार. सखी हॅज हर ओन डॉल किंवा हॅज, शी हॅज हर ओन हाऊस, असं कुठले एक्झाम्पल बनवता येईल. मग आता काय लक्षात आलं, हॅव यूज करतो तसंच हॅज पण यूज होतो. कशामध्ये, सिंपल प्रेझेंट मध्ये. मग आता आपण कम्प्लीट एक स्ट्रक्चर तयार, सिंपल प्रेझेंट साठी काय काय गोष्टी शिकले मग तुम्ही आज, एस प्लस V1 शिकले, नंतर एस प्लस काय शिकले, V ला एस किंवा ए जोडलं जातं. आणि तिसरं काय शिकले रे तुम्ही, तिसरी गोष्ट V1 प्लस ऑब्जेक्ट, V ला एस प्लस ऑब्जेक्ट. इथे सुद्धा ऑब्जेक्ट येणार आहे, पण सब्जेक्ट नंतर काय काय गोष्टी आहेत, एम, इज, आर, हॅव आणि हॅज. यातलं कुठलंही, या हे 5 शब्द खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत सिंपल प्रेझेंटच्या बाबतीत. यातलं तुम्ही कुठलाही शब्द ऍज अ मेन वर्ब म्हणून वापरला, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट वापरून द्या, 100% टेन्स फक्त आणि फक्त कोणतं तयार होणार, सिंपल प्रेझेंट टेन्स. क्लिअर. फक्त याच्यामध्ये फरक असा आहे, इथे तुम्ही पोझिशन सांगताय, माझ्याकडे किंवा तिच्याकडे त्याच्याकडे काहीतरी आहे हे सांगताय, काहीतरी आपल्याकडे असणं म्हणजे हॅव हॅजचा यूज, आणि आपण कोणीतरी आहोत हे सांगणं म्हणजे एम इज आर. फॉर एक्झाम्पल, आता मी लेक्चरर आहे, मग मी काय म्हणणार, आय एम अ लेक्चरर. माझ्याकडे काहीतरी आहे, आय हॅव माय ओन बाईक, स्कूटी, आय हॅव माय ओन पेन, आय हॅव अ पेन, हे पण चालेल कुठलं पण. मग माझ्याकडे काहीतरी आहे सांगायचं, मी हॅवचा यूज केला. मी कोणीतरी आहे, आय एम अ रीडर, आय एम अ लिसनर, आय एम अ वॉचर, आय एम अ क्रिकेटर, आय एम युअर फ्रेंड, आय एम युअर टीचर. कोणतं पण एक्झाम्पल तुम्हाला बनवता येईल. मग सगळ्यांना क्लिअर आहे का, सिंपल प्रेझेंट काय काय त्याच्यामध्ये आपण गोष्टी शिकलो. वर्ब फर्स्ट मध्ये वापरा, वर्बला एसीएस पण वापरू शकता किंवा एम इज आर किंवा हॅव आणि हॅज, यातला कुठलाही शब्द जर तुम्ही वापरला तर तो ऑलवेज काय म्हणून यूज होणार, मेन वर्ब म्हणूनच यूज होणार, हेल्पिंग वर्ब म्हणून यूज होणार नाहीत ते वर्ड्स. क्लिअर आहे सगळ्यांना सिंपल प्रेझेंट. आता त्याचे युजेस पण सांगितले मी तुम्हाला मीन व्हाईल. जर तुम्हाला त्याच्यावरती काय अजून विचारायचंय तर तुम्ही मला मेसेज करू शकता. सध्यासाठी सिंपल प्रेझेंट क्लिअर आहे सगळ्यांना. मग आता मी सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरचं पण तुम्हाला त्याच्या सोबतच क्लिअर करून देते. फोटो घेता येत, ठीक. आता दुसरं आपण बघू सिंपल पास्ट टेन्स. आता प्रेझेंट शिकले त्याच्यासोबतच सायमल्टेनियसली किंवा ऑन द कॉन्ट्ररी हँड तुम्हाला काय घ्यायचंय, सिंपल पास्ट लक्षात घ्यायचं. आता सिंपल पास्ट म्हणजे काय असणार आहे, V2 आणि ऑब्जेक्ट. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे काय असणार आहे, जसं सिंपल प्रेझेंट आपण बघितलं, ज्या गोष्टी आपण नेहमीच करतो त्या तुम्ही V1 मध्ये सांगितल्या, VSCS मध्ये सांगितल्या, किंवा माझ्याकडे काहीतरी आहे हे सांगताना तुम्ही हॅव हॅज यूज केलं, किंवा मी कोणीतरी आहे, आय एम अ डॉक्टर, सॉरी, असे पण तुम्ही वाक्य बोलले, हे तुमचं सगळं सिंपल प्रेझेंट क्लिअर होत आहे. आता सिंपल पास्ट म्हणजे काय असणार, जी गोष्ट घडली, इट डझंट मीन ती गोष्ट 10 वर्षापूर्वीच घडायला पाहिजे, 2 मिनिट अगोदरची पण तुम्ही गोष्ट किंवा क्रिया सांगू शकता या सिंपल पास्ट मध्ये.
म्हणजे आपण याचा यूज असं पण म्हणू शकतो, टू शो अन ऍक्शन विच कम्प्लिटेड. मग किती वर्ष, किती दिवस, किती तास अगोदर सांगायचे, म्हणजे किती पण आपण त्याच्यात ऍड करून सांगू शकतो. मग आता सब्जेक्ट वापरा. सब्जेक्ट नंतर वर्ब हा सेकंड फॉर्म मध्ये येणार आहे. हा एकच काळ असा आहे 12 काळांपैकी जिथे वर्ब हा कसा येतो, सेकंड फॉर्म मध्ये येतो. मग आता याच्यासाठी सब्जेक्ट तुमचा सिंग्युलर असला काय किंवा प्लुरल असला काय त्याने फरक पडणार नाही. वर्ब हे ऑलवेज कसं चालणार, सेकंड फॉर्म मध्येच येणार. आता इथे दोन गोष्टी मी क्लिअर करते. पहिला आहे रेग्युलर वर्ब आणि दुसरा आहे एक मिनिट. पहिलं तुमचं आहे रेग्युलर वर्ब आणि तुमचं दुसरं आहे इरेग्युलर वर्ब. हे दोन वर्ब आहेत. आता एकदम सिंपल मध्ये सांगते कसं लक्षात ठेवता येईल. रेग्युलर वर्ब म्हणजे असं वर्ब असणार ज्याला आपण काय जोडतो, सफिक्स ईडी जोडतो. ज्याला सफिक्स ईडी म्हणजे तो ऍक्शन वर्ड घ्या, त्याला काय जोडा तुम्ही, ईडी जोडा. त्याच्यापासून जे नवीन दुसरा शब्द तयार होईल ते त्या वर्बचा सेकंड फॉर्म पण होणार आणि त्याला रेग्युलर वर्ब म्हणतात. मग आता असे कोणते वर्ड्स आहेत ऍक्शन वर्ड ज्यांना आपण ईडी जोडू शकतो. फॉर एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण, प्ले, स्टार्ट सारखा शब्द आहे. अजून काय शब्द आहे, वॉक सारखा शब्द आहे, वॉक. ते तीन ठीक आहेत सफिशियंट तुम्हाला समजून देण्यासाठी. प्ले फर्स्ट फॉर्म प्ले आहे. प्ले करू शकता, प्लेस पण करू शकता. ते कोणाच्या अकॉर्डिंग चालणार, प्ले किंवा प्लेस. आपण सब्जेक्ट कसं वापरलंय, सब्जेक्ट सिंग्युलर वापरलाय, सब्जेक्ट प्लुरल वापरलाय, त्याच्या अकॉर्डिंग प्ले किंवा प्लेस होईल. हे झालं सिंपल प्रेझेंटच्या बाबतीत. आपण आता सिंपल पास्ट कडे. मग सिंपल पास्ट मध्ये काय लक्षात घेतोय आपण, वर्ब कसा येतो, सेकंड फॉर्म मध्ये येतो. मग प्लेचा सेकंड फॉर्म प्लेड होणार आहे, बरोबर. मग ज्याचा सेकंड फॉर्म प्लेन आहे किंवा विथ ईडी आहे त्याचा थर्ड सुद्धा ऑटोमॅटिक काय राहणार, तोच राहणार, तोच कंटिन्यू होणार. मग हे तीनही वर्ड्स कसे घेतले, प्ले झालं, स्टार्ट झालं, वॉक झालं, हे तीनही कसे वर्ब झाले, रेग्युलर वर्ब झाले. यांना रेग्युलर का म्हणायचं, कारण त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म बनवताना आपण सफिक्स ईडी त्याला जोडू शकतो. आता अजून काही वर्ड्स आहेत. फॉर एक्झाम्पल राईट शब्द आहे, राईट. स्विम सारखा शब्द आहे, रिंग सारखा शब्द आहे, बिगिन. आता हे सगळे ऍक्शन वर्ड्स लिहिलेत कारण ऍक्शन वर्डचा सेकंड फॉर्म वापरायचा ना आपल्याला सिंपल पास्टच्या बाबतीत. मग आता हे वर्ब्स कसे झाले रे, हे यांना रेग्युलर म्हणता येईल का? राईटचा सेकंड फॉर्म काय करणार तुम्ही, रायटेड म्हणणार का? नो, इट्स रॉंग. काय येणार, हा करेक्ट आहे तुझं. काय येणार, राईटचा सेकंड फॉर्म रोट येणार. राईट, रोट आणि थर्ड वन रिटर्न आहे. म्हणजे या एका एक्झाम्पल वरून आपल्याला लक्षात येतं वर्ब कसा येतो, इरेग्युलर वर्ब आहे. सेकंड वर्ड रिंग, रिंग, रँग आणि रंग आहेत, हे तीन फॉर्म आहेत. नंतर स्विम, स्वॅम आणि स्वम. नंतर राईट झालेलं आहे. बिगिन, करेक्ट आहे. बिगिन, बिगॅन आणि बिगन आहे, तीन फॉर्म वेगळे आहेत. म्हणजे ज्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म वेगळा आहे टोटली, तर तो कसं वर्ब येणार, इरेग्युलर वर्ब्स आहेत. अजून तिसरा पण एक वर्ब प्रकार आहे ज्याचे तीनही फॉर्म सेम राहतात. म्हणजे असे काही वर्ब्स असतात ऍक्शन वर्ड्स, तर तीनही फॉर्म सेम. जसं तुम्ही हिटचं एक्झाम्पल घ्या, हिट, हिट फर्स्ट फॉर्म त्यालाच एस एस जोडलं तुम्ही, एस. आता एस ते येणार नाही, फक्त एस येणार आहे कारण का स्पेलिंग HIT. मग हिट आहे, हिट्स होणार. सेकंड वन हिटच आहे आणि थर्ड वन सुद्धा हिटच आहे. जसं नेक्स्ट पण बघा तुम्ही, कट घ्या, कट, कट आणि कटच आहे. येते लक्षात. म्हणजे हे दोन कन्सेप्ट सगळ्यांचे क्लिअर झाले का? रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर काय असतं. रेग्युलर म्हणजे ज्यांना ईडी सफिक्स लागतो ते रेग्युलर, आणि इरेग्युलर म्हणजे ज्याला ईडी नाही लागणार, इन शॉर्ट अगेन्स्ट. लक्षात ठेवा. हे दोन वर्ब्सचा विषय कशासाठी घेतला, कारण सिंपल पास्ट मध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं, आता वर्ब कसे येतं आपलं सिंपल पास्ट मध्ये, वर्ब हे सेकंड फॉर्म मध्ये येणार आहे. कोणतंही वर्ब घ्या ते ऑलवेज सेकंड फॉर्म मध्येच येणार. मग याचं स्ट्रक्चर बनलं S प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. आता ह्याच्यामध्ये कशाचा यूज होणार, डीडचा होणार. डीडचा यूज होणार. कसं, त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ. पण आता याच्यामध्ये सिंपल पास्ट मध्ये यूज आपण काय लक्षात घेऊ, किंवा कधी वापरतो तुम्ही सिंपल पास्ट, जी गोष्ट होऊन गेली आहे ते सांगताना आपण, मग ती पूर्ण होती का, अपूर्ण होती का, चालू होती का, ते नाही.
फक्त कुठलीही गोष्ट एक घडली झाली, मी आले, मी क्लासला आले, आय केम टू क्लास, मी बोलले, आय टॉक्ड, मी ऐकलं काहीतरी, आय लिसन्ड, मी खेळले, आय प्लेड, मी खेळलेले होते का नाही, म्हणजे पूर्ण झाले का नाही झाले ते सांगायचं नाही आपल्याला. फक्त एखादी गोष्ट घडली झाली, कम्प्लीट झाली आहे का तो मॅटर वेगळा आहे. फक्त झाली घडली एखादी क्रिया तर तिकडे तुम्ही सिंपल पास्ट त्यासाठी यूज करू शकता. मग आता एस प्लस व्ही टू वापरा. आता याच टेन्स मध्ये या सिंपल पास्ट मध्ये डीडचा यूज कसा ते बघू आपण. आता फॉर एक्झाम्पल शी प्लेड, प्लेड बरोबर आहे, प्लेचा सेकंड फॉर्म प्लेड आहे. शी प्लेड क्रिकेट, ती क्रिकेट खेळली, बरोबर. हे वाक्याचा अर्थ काय झाला, ती क्रिकेट खेळली, सब्जेक्ट तुमचा, नंतर व्ही टू वापरलाय आणि ऑब्जेक्ट वापरलाय. मग आपल्याला याचं क्वेश्चन काय बनवायचा, ती क्रिकेट खेळली, त्याच्यावर क्वेश्चन काय होईल, काय वाटतं तुला काय होईल क्वेश्चन, ती क्रिकेट खेळली का. मग काय येणार, इथे यूज होणार डीडचा. आता डीड का वापरायचा, जेव्हा वर्बचा सेकंड फॉर्म दिलेला असतो सेंटेन्स मध्ये तेव्हा आणि तेव्हाच फक्त काय यूज होतं, डीड यूज होतं. मग डीड शी. आता प्रश्न आहे प्ले की प्लेड रे, पहिलेच शिकलो आपण टू डेजच्या बाबतीत, तोच सेम रूल इकडे फॉलो होणार आहे. काय डू असलं काय, डज असलं काय, किंवा आता या सिंपल पास्ट मधलं डीड असलं काय. त्याच्यानंतर मेन वर्ब हा ऑलवेज कसे येतो, फर्स्ट फॉर्म मध्येच यूज होतो. मग डीड शी प्ले क्रिकेट, यस, त्याचं पॉझिटिव्ह आन्सर द्यायचं तुम्हाला काय म्हणते, यस शी डीड म्हणा, प्लेड नाही म्हणायचं इकडे, येस शी डीड आणि नो शी डिडंट, हे त्याचा आन्सर देते. हे क्लिअर आहे सगळ्यांना. बरं 2 मिनिट घ्या तुम्ही वेळ, जर तुम्हाला काही डाऊट क्वेरी क्वेश्चन काही पण तुमचं असेल तर. पहिला आपण एस प्लस V1 किंवा VSES शिकलो, आता आपण V2 शिकलो. V2 चं काय काय लक्षात ठेवायचं, V2 हा फक्त आणि फक्त कुठे येतो, सिंपल पास्ट मध्येच येतो. आता काही लोक म्हणतील मॅडम तुम्ही तर सांगितलं प्लेचा सेकंड फॉर्म प्लेड आहे, मग अजून एखादं असं वाक्य जिथे प्लेड यूज झाला, मग ते कोणतं नक्की, त्याचा टेन्स कसा आयडेंटिफाय करणार. मग आता सपोज शी प्लेड आहे, पण मी जर शी आणि प्लेडच्या मध्ये जर एखादं वेगळं हेल्पिंग वर्ब यूज केलं, फॉर एक्झाम्पल काय हॅड यूज केला मी किंवा हॅव केला, हॅज केला, तर काय होणार, टेन्स चेंज होणार. सध्या आपण सिंपल टेन्सेस लक्षात घेतोय, म्हणजे मी सिंपल नाही करत येते, मुळात मी करतेच ते सिंपल, पण नावं त्याला तशी आहेत ना, आपण पहिले सिंपल लक्षात घेतोय. मग याच्या सोबत या सब्जेक्ट आणि या मेन वर्बच्या सेकंड फॉर्मच्या मध्ये दुसरा कोणताही सब्जेक्ट येणार नाही. सब्जेक्ट फर्स्ट म्हणजे सब्जेक्ट नंतर मेन वर्ब हा ऑलवेज सेकंड फॉर्म मध्येच येणार. हा झाला तुमचा सिंपल पास्ट आणि त्याच्यात यूज होतो कशाचा, डीडचा यूज होतो. बर नेक्स्ट पण हे क्लिअर झाले सगळ्यांना. आता तिसरा आहे तुमचा कोणता टेन्स, सिंपल फ्युचर. आता दोघांमधला फरक सांगते मी तुम्हाला. पहिला सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर मध्ये काय डिफरन्स आहे किंवा कसं यूज होतं त्याचं स्ट्रक्चर लिहू आपण. पहिलं काय होतं, सब्जेक्ट येतो, सब्जेक्ट नंतर विल किंवा शाल आणि मेन वर्ब तुमचा कसा येतो, फर्स्ट फॉर्म मध्ये. केली का गोष्ट एक नोटीस, वर्ब कसा आला याच्यात, वर्ब हा फर्स्ट फॉर्म मध्ये आलं. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं तुम्ही सिंपल प्रेझेंट शिकता त्याच वेळेला सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर सुद्धा क्लिअर करून घ्यायचा असतो किंवा शिकायचा असतो. सब्जेक्ट वापरा, त्याच्यानंतर शाल आणि विल. आता तुम्ही एक गोष्ट फाइंड आउट केली का इकडं, हा सिंपल फ्युचर आहे ज्याच्यामध्ये शाल आणि विलचा यूज झालाय, ते काय तरी या वाक्यात, सॉरी या स्ट्रक्चर मध्ये ते काय आहेत, काय रोल आहे त्यांचा. व्हेरी गुड. या स्ट्रक्चर मध्ये शाल आणि विलचा यूज काय आहे, ते हेल्पिंग वर्ब आहेत. मेन वर्ब आपला इकडे ऍक्शन वर्ड, तो ऍक्शन वर्ड IS ING ED मध्ये कधीच येणार नाही, तो त्याच्या फर्स्ट फॉर्म मध्येच येणार ऑलवेज. मग एक्झाम्पल्स कसे बनतील, आय विल कम, आय विल स्टडी, असे एक्झाम्पल्स बनतील. आता बऱ्याच लोकांचं असं कन्फ्युजन, आय विल कम्स होईल का, हा तर आय साठी तसंही कम्स होणारच नव्हता, आयला तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टने रिप्लेस केलं. फॉर एक्झाम्पल ही विल, मग ही ने त्या कम वर काही फरक पडणार आहे का, बिलकुल नाही पडणार, कारण तो सिंपल प्रेझेंट नाहीये, तो सिंपल फ्युचर आहे. त्याच्यानंतर शाल आणि विलची जागा असते ऍज अ हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर मेन वर्ब हा कसा येतो ऑलवेज, मग मेन वर्ब हे फर्स्ट फॉर्म मध्येच येतो, त्याला SES ING ED लागणार
नाही. मग स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट वापरा, त्याच्यानंतर शाल किंवा विल वापरा, V1 वापरा आणि ऑब्जेक्ट वापरा. आता याच्यावर पण क्वेश्चन तयार होतो सिंपल फ्युचरवर. जसं तुम्ही प्रेझेंट मध्ये बनवला डू डजने, पास्ट मध्ये बनवलं तुम्ही कशाने, डीडने बनवलं. आता याच्यामध्ये पण क्वेश्चन, आता याच्यामध्ये ऑलरेडी कशाचा यूज झालाय, हेल्पिंग वर्बचा यूज झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, जे शाल किंवा विल आहे वाक्यात वापरलेलं, इथलं नाही वाक्यातलं, तर तुम्ही काय करता तेच तुम्ही सुरुवातीला वापरून त्याच्यावर क्वेश्चन बनवू शकता. कसं ते सांगतो. आता सपोज वाक्य आय विल लिसन हिज स्टोरी. आय विल लिसन हिज स्टोरी काय अर्थ होईल पहिले चेक करा. सिंपल फ्युचर आहे का, आहे. कशावरून फ्युचर म्हणणार आपण, आयच्या नंतर कशाचा यूज झालाय, विल झालाय, आणि विल नंतर मेन वर्ब हे म्हणजे जो ऍक्शन वर्ड आहे तो तुमचा कसा आलाय, फर्स्ट फॉर्म मध्येच आलाय. आय विल लिसन हिज स्टोरी हा झाला तुमचा परफेक्टली सिंपल फ्युचर टेन्स. क्लिअर. मग आता याच्यावरती क्वेश्चन बनवायचं आपल्याला, याच्यावरती क्वेश्चन तयार करायचं. आता डू ने क्वेश्चन होईल का, बिलकुल नाही होणार. डज ने होईल का, नाही होणार. डीड ने तर त्याहून पण नाही होणार. का, त्याला रिझन आहे. वाक्यात काय वापरले गेले, विल. म्हणजे इन शॉर्ट काय लक्षात घ्यायचं, सिंपल फ्युचर मध्ये हेल्पिंग वर्ब्स हे वापरलेलेच असतात ऑलरेडी. ते कोणते दोन आहेत, शाल किंवा विल. आता आजच्या डेटला फक्त ल बोलतात, ल, अल. आता अल असं मी म्हणते, अल कम टुमारो. मग मी ल वापरले, मग मला सांगा तुम्ही क्लिअर, शाल वापरले का विल वापरलंय. मी असे नाही म्हटले ना, आय विल कम नाही, आणि आय शॅल कम हे दोन्ही पण नाही म्हटले. मी फक्त काय म्हणले, आय कम टुमारो, आय कॉल यू. असं आपण बोलत नाही का, किंवा आपण बोलत नसू तरी आपण ऐकले कोणाचं तरी असं वाक्य, आय कॉल यू, आय कॉल यू लेटर. म्हणजे काय, मी तुला परत थोड्या वेळाने किंवा नंतर कॉल करील, करतो नाही, करील. मग ल वापरले ना मी, म्हणजे इन शॉर्ट मला काय सांगायचंय, आजच्या डेटला शाल आणि विल हे दोन्ही ड्रॉप झालेले. म्हणजे आहे ग्रामर मध्ये ते कंटिन्यू करायचंय आपल्याला. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम शालचा यूज नाहीच केले जात. तुम्ही विल करू शकता. एखाद्या ठिकाणी तुम्हाला ग्रामर मध्ये असंही वाचायला मिळेल की आय आणि वी या दोघांसाठी शाल यूज करा, बाकी सगळीकडे तुम्ही विल वापरलं तरी चालेल. पण आजच्या डेटला फक्त काय यूज होतो, हा असा अपोस्ट्रॉफी करून एल, अल गो, अल कम, अल वॉक, आय विल, अल कॅच यू, अशा टाईपचे एक्झाम्पल्स येतात. ठीक आहे. शाल आणि विल समजलं सगळ्यांना. सब्जेक्ट वापरा, त्याच्यानंतर शाल किंवा विल वापरा, मेन वर्ब हे फर्स्ट फॉर्म मध्ये वापरा, आणि हे तुमचं झालं ऑब्जेक्ट. क्लिअर. आता याच्यावरती क्वेश्चन बनवायचं होतं ना आपल्याला. आय विल लिसन ही स्टोरी, मी त्याची स्टोरी ऐकेल असं म्हटलंय. फ्युचर कधी यूज होतो, जे आपल्याला येणारा जो अपकमिंग टाइम आहे, येणाऱ्या काळाबद्दल आपण सांगतोय काहीतरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल येणारा काळ म्हणजे 2 मिनिट नंतरचा पण आपण उल्लेख त्याच्यात करू शकतो. 2 मिनिट नंतरून जे काही होणार आहे तर ते पण तुम्हाला सिंपल फ्युचर मध्ये सांगता येईल शाल आणि विलचा यूज करून. मग आय विल लिसन ही स्टोरी, मी त्याची स्टोरी ऐकेल. मग काय म्हणणार आपण, याचं क्वेश्चन कसं बनवणार, विल आय लिसन हिज स्टोरी, मी त्याची स्टोरी ऐकेल का. मग येस किंवा नो याचा आन्सर देता येईल आपल्याला. पॉझिटिव्ह द्यायचं आहे, येस आय विल म्हणताल तुम्ही फक्त, येस आय विल. येस आय विल डू म्हटले तरी चालणार आहे, येस आय विल लिसन म्हटले तरी चालणार आहे. जास्त प्रेफरेबल हे राहणार की येस आय विल डू, हो मी ते करेल. म्हणजे कोणती गोष्ट करणार आहे आपण त्याची स्टोरी ऐकणार आहोत, म्हणजे ऐकेल. येस आय विल आणि नो आय विलच्या ऐवजी काय यूज होतं, वोंट यूज होतं. क्लिअर आहे सगळ्यांना. सिंपल फ्युचर क्लिअर झाला. सब्जेक्ट नंतर काय वापरताल, शाल किंवा विल वापरा, आणि V1 हा म्हणजे मेन वर्ब हा फर्स्ट फॉर्म मध्ये तुम्हाला वापरते. ठीक आहे. यासाठी एवढंच. जर तुम्हाला नाही क्लिअर झालं किंवा तुमचे काही पण त्याच्याबद्दल डाऊट्स असेल तर मग मला तुम्ही मेसेज करून विचारा. ठीक. थँक्यू.